जेव्हा तोंडाला चव नसते ना तेव्हा अशी लसूण कांद्याची पटकन होणारी चटणी बनवायची। एक घास घातला का जीभ नुसती नाचलीच पाहिजे बघा, एवढी टेस्टी आणि भन्नाट लागणारी आहे। त्यासाठी काय करायचं, असे कांदे घ्यायचे 2-3 चर कापून घ्यायचे त्याला। आता इथं काय बारीक नाही कापायला सांगणार बरं का, मोठालेच कांदे कापा, लगेच कोथिंबीर कापून ठेवा, लसूण घ्या बराच त्याला साबडतोबड कुटून घ्या, लगेच गॅसवर कढाई ठेवायची, त्याच्यामध्ये टाकायचं तेल, तेल गरम झालं का लगेच जिरे टाकायचे, जिरे तडतडले का कुटून घेतलेला लसूण टाकून द्यायचा, लगेच त्याच्यामध्ये टाकायचा कांदा। आता हे कांद्याला ना 1-2 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं, हलकासा कलर बदलायला पाहिजे, जास्त पण नाही लालसर करायचा। परतला का लगेच त्याच्यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर। आता मी इथं बरंच घेतले कारण की जास्त तिखट नाही म्हणून, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची, याला आता अर्धा मिनिटं परतून घ्यायचं, नंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मिक्स करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, त्याला पण मिक्स करायचं। हे शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर आहे ना अर्धा मिनिटं परतायचं, नंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि आता याला आहे ना मीडियम गॅसवर चांगलं 2-3 मिनिटं आहे ना उकळून घ्यायचं। मग नंतर गॅस बंद करायचा आणि बरीच अशी कोथिंबीर वरून कापून टाकायची। मग काय लगेच गरम गरम ताटात काढून घ्यायचं आणि यात तुम्ही